गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या SJ अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि आपण मागचा जवळपास एक महिना सर्वच जण यूट्यूबवरती लाईव्ह लेक्चर्स पाहत आहोत आणि या लाईव्ह लेक्चर्सला मुलांचा चांगला प्रतिसादही आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं नाही, आधी नक्की सबस्क्राईब करा. आपलं SJ अकॅडमीचं जे ॲप आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप डाउनलोड करा. इकॉनॉमिक्सची बॅच त्या ठिकाणी लॉन्च झालेली आहे आणि कंबाईनची जी टेस्ट सिरीज आहे ते अगदी 2 दिवसामध्ये लॉन्च होणार आहे आणि ती पण तुम्ही त्या ठिकाणी एक जी टेस्ट असणार आहे तर ती एक टेस्ट तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि बाकीच्या ज्या 9 टेस्ट आहेत म्हणजे ओव्हरऑल 10 टेस्ट ह्या कंबाईनच्या आपण त्या ठिकाणी घेणार आहेत. आणि काही विद्यार्थ्यांचं मत आहे विषय वाईज पण घ्या, तर विषय वाईजचं आपण बघूया लेटर ऑन आहे ना की त्याचं आपण काय करू शकतो. परंतु कंबाईनचं मात्र आपण 100% 10 टेस्टची जी सिरीज आहे ती 2 दिवसामध्ये आपण टाकणार आहोत. आणि इकॉनॉमिक्सची बॅच ऑलरेडी इट्स ऑफ अँड रनिंग. लक्षात आलं, ते रनिंग आहे आणि चांगली त्याला प्रतिक्रिया आहे, मुलांची चांगला प्रतिसाद मिळत आहे. आय होप ज्या लोकांनी ऑलरेडी डाउनलोड केला आहे त्यांनी परचेस करा. ज्यांनी डाउनलोडच केलं नाही त्यांनी आधी ॲप डाउनलोड करा, डेमो बघा, आवडलं तर परचेस करा. ठीक आहे, चला आता आज आपण जे लेक्चर घेणार आहे ते रविवारी जी परीक्षा झाली, ऍक्च्युली आपण काल घेणार होतो हे लेक्चर, पण तांत्रिक कारणामुळे आपण ते घेतलं नाही, म्हणजे वीज जाणे अँड ऑल पावसामुळे थोडंसं तो प्रकार होता. तर आज आपण ते लेक्चर घेत आहोत. ते म्हणजे आता जो रविवारचा पेपर झाला PSIचा मेन्सचा पेपर 2, तर त्याच्यामध्ये पेपर 1चा आपण ऑलरेडी लाईव्ह घेतलेलं होतं. बरेच विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलेलं असणं स्वाभाविक आहे किंवा बघितलेलं असणं अपेक्षित आहे. आता जे विद्यार्थी या पेपरला होते ते काही प्रश्नांबाबत कन्फ्यूज आहेत आणि काही विद्यार्थी समजा जे नव्हते त्यांनी ऑलरेडी काही उत्तरं काढून ठेवलेत, परंतु काही विषयांच्या बाबतीमध्ये मात्र आपले अंदाज साफ चुकलेले आहेत. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला जी हीच आहेत असं वाटत आहे, तर ती उत्तरं मात्र काहीशी वेगळी त्या ठिकाणी आहेत. तर आपण बघूया आज त्या पेपरपैकी पॉलिटिकल सायन्सचे जे 10 प्रश्न आलेले आहेत, तर त्या पॉलिटिकल सायन्सच्या 10 प्रश्नांबाबत आजचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहूया. चला, हा तर हा डी सेट आहे जो आता आपल्या समोर आहे, तो डी सेट या ठिकाणी आहे आणि याच्यामधला पहिला प्रश्न बघूया काय आहे. काय म्हणलंय बघा, भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन डॅश या दिवशी झाले, असा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय घटना समितीचे अधिवेशन, शेवटचे अधिवेशन डॅश या दिवशी झाले. तर आता पहिला पर्याय दिलेला आहे 26 नोव्हेंबर. ठीक आहे, त्यानंतरचा पर्याय दिलेला आहे 26 जानेवारी. एक सेकंद, ओके. पहिला पर्याय काय दिलेला आहे 26 नोव्हेंबर 1949, त्यानंतर आहे 26 जानेवारी 1950, त्यानंतर आहे 24 जानेवारी 1950, 9 डिसेंबर 1949. आता ही तारीख तर बाहेर पडली. 9 डिसेंबर 1949 काहीच नाहीये. 9 डिसेंबर काय आहे तारीख? पहिली बैठक 46 आहे, बरोबर आहे की तेव्हा झालेली ती पहिली बैठक आहे, त्यामुळं तो तर समजा विषय इथं येत नाही आहे ना. त्यानंतरचा इकडचा विषय कुठला आहे 26 जानेवारी 1950, ह्याला तर घटना काय झालेली आहे, लागू झालेली आहे, बरोबर. त्यामुळे हे तर इकडे येणार नाही आहे ना, हे 2 पर्याय तर कटलेले आहेत. इकडे येऊया 26 नोव्हेंबर 1949 आणि 24 जानेवारी 1950. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आहे ना. पेपर जेव्हा आला त्यावेळी मला आधी असं वाटलं होतं की 11वं सत्र हे शेवटचं सत्र आहे. एकूण 11 सत्र झाले, स्वातंत्र्याच्या आधी 4 झाले आणि त्यानंतर 7 सत्र झाले, बरोबर. त्याच्यापैकी 6वं जे सत्र होतं, 6वं सत्र फक्त एका दिवसाचं सत्र होतं. एकूण 11 सत्रांपैकी एक जे सत्र आहे 6वं, ते फक्त एकाच दिवसाचं सत्र होतं. ठीक आहे, मग ते आता तुम्ही जर असं ह्याचं डिटेलिंग केलं नसेल तर बघा एकदा जाऊन परत. आणि याच्यातलं उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, 24 जानेवारी 1950. आता तुम्ही म्हणाल हे कसं, 11वं इथं संपलंय हे बरोबर आहे, परंतु तुम्ही जर कोळंबे सरांचं बुक क्लोजली फॉलो केलं त्यात त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे 24 तारखेला राष्ट्रगीत राष्ट्रगान संमत करण्यात आलेलं आहे आणि घटनेवरती सह्या झालेल्या आहेत, म्हणून कंसात त्यांनी असं लिहिलंय यालाच संविधान सभेचे 12वे अधिवेशन असं सुद्धा म्हटलं जातं, 12वं सत्र असं सुद्धा म्हटलं जात आहे ना. मग इतकं सरळ सरळ जर पुस्तकात आपल्याला एव्हिडन्स दिलाय तर त्याचं उत्तर काय द्यायचं, पर्याय क्रमांक 3, 24 जानेवारी 1950. ओके, पुढचा प्रश्न बघा, राज्य विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, बघा माझी सवय अशी आहे आणि ज्याचा मला खूप फायदा होतो परीक्षेमध्ये, ती सवय काय, ज्या ह्याच्यात ह्या वाक्यातला जो कीवर्ड आहे त्या कीवर्डला मी काय करतो, अंडरलाईन करतो आणि मग काय होतं, हे विधान वाचताना ते माझ्या डोळ्यासमोर राहतं कायम. ओके, मग राज्य विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारात घ्या. कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. आता इथं काय आहे,
कोणत्याही सभागृहात मांडता येते, बरोबर आहे, पण कोणतंही विधेयक मांडता येतं का? नाही. धनविधेयक कुठं मांडावं लागतं? विधानसभेमध्ये मांडावं लागतं, बरोबर आहे. विधान परिषदेत मांडता येत नाही. त्यामुळे हे ए जे विधान आहे, ए विधान काय आहे आपलं? चुकीचं विधान आहे ना. आपल्याला कोणते विधान निवडायचे? बरोबर. त्यामुळे ए कॅन्सल झाला, ए कॅन्सल झाला, राईट. चला बी, सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सभागृहामध्ये असहमती झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. काय हो हे विधान? काय हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर आपण कशाबद्दल, म्हणून मी काय म्हटलं, इथं तुम्हाला काय करायचंय? अंडरलाईन करायचंय. राज्य विधिमंडळाबाबत सांगितलंय हे, आणि राज्य विधिमंडळाबाबत संयुक्त बैठकीची तरतूद नाही. संयुक्त बैठकीची तरतूद कुठं आहे? लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीची तरतूद आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद नाही. कारण असं आहे की विधान परिषद सगळ्या राज्यांना आहे का? विधान परिषदच आहे 5-6 राज्यांना ना. मग तिथं तुम्ही संयुक्त बैठकीचं प्रोव्हिजन करू शकाल, पण बाकीच्या राज्यांमध्ये जिथं विधान परिषदच नाही तिथं सगळाच खेळ वेगळा होईल ना. मग त्यामुळे इथं संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणून बी विधान हे सुद्धा काय आहे? या ठिकाणी चुकीचं आहे. हे बी चुकीचं झालं. आपल्याला राहिलं एकच उत्तर, वरीलपैकी एकही नाही. तरी पण आपण हे सी विधान बघूया. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये राज्यघटनेने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे. तर राज्यघटनेने केलेली आहे का? नाही. हे घटना दुरुस्त्यांनी नंतर काय करण्यात आलेलं आहे? प्रोव्हिजन दिलेलं आहे. ओरिजिनल राज्यघटनेमध्ये असं काही आरक्षणाची तरतूद नाहीये. तर त्यामुळे हे सी विधान सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळतंय का? आता हे काय होतं? हे सगळं वाचलेलं आहे, सगळं आम्ही वाचलेलं आहे. हे पुस्तकात आहे का? आहे. ह्याच्यावर आमची चर्चा झाली. ज्यांचा अभ्यास थोडासा प्रो लेवलला गेलाय त्यांच्याबद्दल बोलतोय आपण. ज्यांची सुरुवात आहे त्यांना तर हा प्रश्न प्रचंडच कन्फ्युज झालाय. पण ज्यांनी वाचलंय, 1-2 परीक्षा दिल्यात, राज्यघटनेत बऱ्यापैकी मार्क येत आहेत, ते पण हा प्रश्न चुकतील. ते बी मध्ये चुकतील, आहे ना. ए आणि सी मध्ये ते जातील पार, बी मध्ये चुकतील. आणि मग बरोबर उत्तर काय दिलं इथं? बी दिलेलं आहे. आणि मग आपण तिथं जातो, मग ते काय होतं? चुकतं. त्यामुळे काय? चुका ध्यान गई जाण आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये ना. हे इथं असं अंडरलाईन करून ठेवलं की लगेच लक्षात येतं. ओके चला 38 काय म्हणलंय? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश हा महत्वाचा टप्पा आहे ना. मग राज्यघटनेच्या इतिहासातील म्हणलंय आणि खाली वेगवेगळे कायदे दिलेले आहेत. याचा अर्थ काय? आजची जी भारतीय राज्यघटना आहे त्याला सर्वाधिक हेल्पफुल किंवा सहाय्यक ठरलेला किंवा मैलाचा दगड ठरलेला कायदा कोणता? आता इथं बघा, द इंडियन काउन्सिल ऍक्ट 1857. 1857च्या कायद्याचा काय आहे का परिणाम? काही सुद्धा परिणाम नाही, आहे ना. द इंडियन काउन्सिल ऍक्ट 61 मधल्या काही तरतुदी आहेत, म्हणजे काही तरतुदी आहेत, परंतु महत्वाचा टप्पा असं याला आपल्याला म्हणता येणार नाही. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 99. आता 99 तर आत्ता झालेला आहे. हा जो 35चा कायदा होता ना पुढचा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, तर त्याला काहीतरी बदल करण्यासाठी 99 मध्ये अजून एक कायदा केलाय, भारतामध्ये केलाय तो कायदा. हा 99चा ऍक्ट आहे आपल्याकडं, पण तो राज्यघटनेच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा म्हणता येणार नाही. उत्तर द्यावं लागतं हे. पण इथं गंमत अशी आहे, आयोगानं इथं काय दिलेला आहे? 1936. हा कायदा कधीचा? इथला 1935चा. तर त्यामुळं आयोग या प्रश्नाचं उत्तर कॅन्सल करू शकतं. 61ला का बरं उत्तर येणार नाही? कारण ह्याच्यातून फार काही तरतुदी आपण उचलल्यात असं नाही. 61 उत्तर द्यायचं तर त्याचा एकच आधार, तो म्हणजे काय? हे नॉनसेन्स आहे खालचा ऑप्शन. हा 36 तर ऑप्शनच होऊ शकत नाही, बरोबर, कारण 36 हा इसवी सन नाही. त्यामुळं बरोबर इथं 35 आहे तर डेफिनेटली उत्तर 35च आहे. आता आयोग अशा प्रश्नाचे उत्तर आयोगानं फार वेळा म्हणजे आयोगाच्या मर्जीनं दिलेले आहेत, है ना. मग इथं आयोग म्हणू शकतं की त्याची अंमलबजावणी 36ला होती म्हणून आम्ही 36 दिले, आणि उत्तर हेच देऊ शकतं, बरोबर. त्याच्यातल्या तरतुदी होत्या का? होत्या. 61च्या तरतुदी होत्या का? आपल्या राज्यघटनेमध्ये होत्या. परंतु आपल्याला हे उत्तर देणं हे प्रचंड धाडसाचं काम आहे. त्यामुळे मी जर उत्तर देणार असेल तर मी हे उत्तर देईन. ध्यानात आलं? इवन दो मला माहिती आहे की 35 पाहिजे, आयोगानं 36 दिले, तरी मी हेच उत्तर देईन. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाला 4 नंबरच द्यावं लागेल, नाहीतर कॅन्सल करावं लागेल. हे माझं मत आहे ना. कारण 61च्या बघा 35च्या कायद्यातल्या जेवढ्या काही तरतुदी होत्या त्या सगळ्या तरतुदी 75% आपल्या राज्यघटनेचा भाग हा 35च्या कायद्यामधला आहे, बरोबर. म्हणजे मॅक्झिमम आणीबाणीपासून ते मॅक्झिमम तरतुदी कुठून आलेल्या आहेत? तिथून आलेल्या आहेत. आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क स्थगित होणं हे जर्मनीच्या वायमर मधून आलेलं आहे, प्रजासत्ताक आहे ना. परंतु काय? आणीबाणीची तरतूद 35च्या कायद्यातून आलेली आहे. म्हणून मी उत्तर हे दिलं असतं. आता आयोग काय देतं त्याची आपण वाट बघूया. चला पुढचा प्रश्न 39. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुली आहेत? आता इथं काय आहे? कलम 15(2), कलम 16(2), कलम 17, कलम 18. एलिमिनेशन जाऊया. कलम 18 बिलकुलच नाही, आहे ना, पदव्यांना बंदी आहे. आता 15, 16, 17. 17 मध्ये काय आहे? अस्पृश्यता बंदी आहे. मग इथं वाक्य वाचा, सर्व सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली असणे.
असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे 17 येणार नाही. 17 काय आहे? अस्पृश्यता बंदी. राहिले 2. आता इथं बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे? 16-2 उत्तर देऊन आलेले आहेत, पण ते चुकीचं आहे. याचं उत्तर काय आहे? 15-2. 16-2 का नाही येत? 16 ध्यानात ठेवायचं, रोजगारामध्ये समान संधी आहे. 16 काय आहे? रोजगारामध्ये समान संधी. तर रोजगाराबद्दल भाष्य आहे का? इज इट अबाउट एम्प्लॉयमेंट? इट इज नॉट. त्यामुळे काय ते उत्तर येणार नाही. मग 15 मध्ये काय आहे? जात, धर्म, वंश, लिंग या आधारावरती सरकारी जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये कुणालाही डिस्क्रिमिनेट करता येणार नाही. मग 15-1 जे आहे, 15-1 काय म्हणतं की राज्यसंस्था डिस्क्रिमिनेट करणार नाही, आणि 15-2 काय म्हणतं? खाजगी व्यक्ती डिस्क्रिमिनेट करणार नाहीत. लक्षात येते? म्हणजे 15-1 जे आहे ते राज्यसंस्थेच्या अन्यायावरती काय करतं? व्यक्तीला संरक्षण देतं. आणि 15-2 राज्यसंस्थेच्या विरोधात संरक्षण तर देतच, पण खाजगी व्यक्तीच्या विरोधात सुद्धा संरक्षण देतं एखाद्या व्यक्तीला, है ना. तर त्यामुळं काय तुमचे हॉटेल्स, केश कर्तनालय, हे ज्या अशा जागा आहेत त्या ठिकाणी ही ठिकाणं सगळ्या नागरिकांसाठी खुली असतील, असं जे एक केलेलं आहे. अर्थात आता त्याला अपवाद आहेत. वेश्यागमनाला अपवाद केलेला आहे, बरोबर आहे की वेश्यागमन, प्रॉस्टिट्यूशनला चालना देऊन तुम्ही असं म्हणू शकत नाही की यांना ही जागा खुली आहे आणि यांना भर चौकामध्ये प्रॉस्टिट्यूशन करू द्या, असं नाही म्हणतायत, है ना. तर तसे काही अपवाद पण देण्यात आलेले आहेत. पण नॉर्मल सेन्सनं प्रश्न आहे, नॉर्मल सेन्सनं उत्तर आहे पर्याय 1 कलम 15-2 हे आपलं उत्तर आहे. 40 महत्वाचा प्रश्न आहे. आणि ध्यानात ठेवा, आपल्या जेवढ्या काही परीक्षा आहेत, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप सी असेल, 2 प्रश्न ठरलेले आहेत. एक आहे तो राज्यपाल माणूस, है ना, त्याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. खास प्रश्न येतो राज्यपालावर. आता कोणत्या अँगल नाही येईल तो भाग पुढचा, लक्षात आलं, पण तो येतो. आणि दुसरा प्रश्न, आणीबाणी किंवा राष्ट्रपतीचा राज्यांशी असणारा संपर्क, राष्ट्रपतीचा राज्यांशी असणारा, केंद्राशी असणारा नव्हे, राज्यांशी असणारा संपर्क, या अँगलनं 2 प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहेत. आणि जर क्वेश्चन पेपर राज्यसेवा मेन्सचा आहे तर तिथं जास्त प्रश्न येतात. ठीक आहे. आता इथं बघूया राज्यपालाबद्दल काय म्हणलंय. राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात? बघा मी काय करतोय, प्रत्येक प्रश्नाला इट इज ऑटोमॅटिक नाव, ऑटोमॅटिक होतंय माझ्याकडून, ते मी नाही केलं तरी होतंय. आणि मग काय, ती सवय चांगली आहे ना, अशी सवय आहे ना. मग ह्याला अंडरलाईन असं नाही विवेकाधीन अधिकाराखाली कोणत्या बाबी येतात, मग ते असं घेतलं, हा अच्छा ABCD. आपला मेंदू इतका सुपरफास्ट नाही की त्या शेवटच्या वरील सर्वला येईपर्यंत हे ध्यानात राहील, कळलं? कारण सगळा डाटाचा आहे. तर त्यामुळे काही खुणा करून ठेवा. त्यातल्या त्यात वाक्यांच्या समोर पण तुम्ही त्या खुणा करू शकता. मी इकडे करतो किंवा तिकडे करतो, कुठेही खुणा करतोच. जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. आता हे विधान बरोबर आहे का? हे विधान बरोबर आहे. काय विधान आहे? जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसते तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात, बरोबर आहे ना. पण तो त्यांचा विवेकाधीन अधिकार नाही. तो राज्यपालांचा कोणता अधिकार आहे? कायदेविषयक अधिकार आहे. कळतंय काय चाललंय? वैधानिक अधिकार म्हणतात त्याला. तो स्वेच्छाधीन अधिकार नाही, विवेकाधिकार नाही. कलम 163 मध्ये तो येत नाही, लक्षात आलं. त्यामुळे ए कॅन्सल आहे. म्हणजे आपण चुकलोय. जे विद्यार्थी चुकलेत आता पेपर देताना त्यांनी हे वरील सर्व करून आलेले आहेत, लक्षात आलं, किंवा ACD करून आलेले आहेत, तर ते नाही. हे जे आहे सरळ पुस्तक काढून बघायचं. आता विवेकाधीन अधिकाराच्या यादीमध्ये काय काय दिले ते बघा, त्याच्यात हे दिलेलं नाही. हे अधिकार कुठं आहेत? कायदेकारी अधिकारामध्ये आहेत, राईट. तर त्यामुळे ए येणार नाही. बी, जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. हे मात्र एकदम बरोबर आहे. जेव्हा एखादा व्यक्ती आहे, बहुमत प्राप्त पक्षाचा व्यक्ती आहे, आणि त्याच्या एका नेत्याबद्दल जर त्यांच्यात संभ्रम आहे तर राज्यपाल काय करतील? त्यातल्या कुणाही एकाला नेमतील आणि त्याला म्हणतील तू बा आपलं जे बहुमत आहे ते सिद्ध कर, आणि तो मुख्यमंत्री तोपर्यंत, आहे ना. तर कुणाला नेमायचं हा कुणाला अधिकार आहे? राज्यपालांना अधिकार आहे. तो विवेकाधीन अधिकारामध्ये येतो. बी इज करेक्ट वन, आहे ना. आता ए नाही पण बी पाहिजे, असं ऑप्शन काढला तर एकच मिळतो, BCD. कळतंय? ए नसावा पण बी असावा. इथं ए आहे, हे नाही. इथं ए नाही पण बी पण नाही, हा पण गेला. इथं ए आहे म्हणजे पुन्हा कॅन्सल. म्हणजे सरळ उत्तर मिळालं. काय नको आहे? ए नको आहे, बी पाहिजे. एवढं बघितलं तरी उत्तर आलं. तरी पुढचे बघूया, आपल्या अभ्यासाचा भाग आहे, आपण काय पेपरमध्ये नाही येत आता. ओके. सी, राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. हे सुद्धा बरोबर आहे. राज्य विधिमंडळाच्या विधेयकावर ते काय करू शकतात? विधेयक परत पाठवू शकतात. नॉर्मल विधेयक म्हणतोय आपण. किंवा ते काय करू शकतात? ते विधेयक तसेच पडून राहू देऊ शकतात, किंवा संमती देऊ शकतात, किंवा
राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. आणि ते विवेकाधीन अधिकाराखालीच होतं बरं का. त्यानंतर डी, मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि तेही त्यांच्या कशा अंतर्गत येतं, स्वविवेक अधिकारा अंतर्गत येतं. तर त्यामुळे आणि दुसरं अजून महत्वाचं काय, कलम 163 स्वविवेक अधिकार, त्याच्या अंतर्गत काय काय येतं हे ठरवण्याचा अधिकार पण राज्यपालाला आहे. म्हणजे एखादी गोष्ट स्वविवेकाधिकारात येते का नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे, राज्यपालालाच आहे. तर त्यामुळं आपण असं म्हणतो की राष्ट्रपतीला एक वेळ रबरी स्टॅम्प म्हणता येईल पण राज्यपालाला म्हणता येणार नाही, कारण राज्यपाल हा काय स्वतःच्या मनाने काही डिसिजन्स घेऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. चला बघा, परत तेच आहे, ऑटोमॅटिकली होतंय, ते ऑटोमॅटिकलीच व्हायला पाहिजे है ना. एक, सरळ सरळ चार विधानं दिलेत, अबकडं काही दिलेलं नाही, त्या मानानं प्रश्न ओके आहे. एक, राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. एकदम बरोबर आहे, कारण राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी आहेत, केंद्राचे प्रतिनिधी आहेत किंवा राष्ट्रपतीचे एजंट असा शब्द वापरला जातो है ना. तो चुकीच्या अर्थानं वापरला जातो पण तो शब्द वापरला जातो. म्हणजेच काय, राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. दिस इज करेक्ट. 2, राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यांना बडतर्फ करू शकतात. पहिल्या वाक्याचंच एक्सटेन्शन आहे दुसरं वाक्य. काय पहिलं वाक्य, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. याचाच अर्थ काय, आता राष्ट्रपतीची मर्जी आहे की त्यानं दुसऱ्या राज्यात जावं, आता राष्ट्रपतीची मर्जी आहे की त्यानं कामच करायचं नाही. म्हणजे मर्जी आहे म्हणजेच हे खालच्या दोन गोष्टी करू शकतात ना. म्हणजे पहिल्या वाक्याचाच विस्तार दुसऱ्या वाक्यात केलेला आहे. मग पहिलं बरोबर आहे म्हणजेच काय, दुसरं सुद्धा बरोबर आहे. तिसरं, राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते. तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. राज्यपालाला जर नेमलं जातं ते राष्ट्रपतीच नेमतात आणि त्याला काढायचा अधिकार पण कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. त्याला न्यायालयात आव्हान देता येतं नाही. ध्यानात आलं का, कारण न्यायालयात आव्हान कधी देता येईल, जर एखादा व्यक्ती काय झालाय, लोकशाही मार्गाने निवडून आलेला असेल आणि त्याला जर एखाद्या पदावरून काढल्या जात असेल तर तो निवडणूक आयोग किंवा तिकडून सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय इकडे तो जाऊ शकतो. पण ज्याला नेमलंय त्याला काढताना अशाची काही आवश्यकता नाही. ध्यानात आलं. तर म्हणून सी जे विधान आहे हे आपलं उत्तर यायला पाहिजे. कोणतं विधान चुकीचं आहे, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. खाली काय म्हणलं, वरील पैकी एक आहे ना, हे तर येणार नाही. तर पहिले 2 बरोबर आहेत, तिसरं चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळत आहे का, त्या मानानं सोपा प्रश्न होता. मी मगाशी पण म्हणलं ना, एक राज्यपालावरती आणि एक राष्ट्रपतीचा राज्याशी संबंध त्याच्यावरती, तर तो आला है ना. 42, हा पुन्हा केंद्राचा राज्याशी संबंध याच अर्थाने तो आणीबाणी म्हणजे आहे ना. भारतीय राज्यघटनेच्या, प्रश्न नीट वाचा, भारतीय राज्यघटनेच्या कलम, आता अनुच्छेद म्हणजे कलम म्हणायचं, 356 अनुसार घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येऊ शकते. प्रश्न काय विचारलाय नीट ऑब्झर्व करायचा. कोणत्या कारणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकते असं नाही विचारलं. काय विचारलंय आपल्याला बघा, राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट कोणत्या परिस्थितीत 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येऊ शकते असं विचारलंय. आणि या संदर्भात फक्त 2 वाक्य दिलेले आहेत. पुस्तकामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर 2च वाक्य दिलेले आहेत. ते कोणते आहेत ते सांगूया. संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळविले तर हे नाही. हे कधी आहे, राष्ट्रपती राजवट लागू करताना त्यांनी जर अशी शिफारस केली, लेखी कळवलं तर राष्ट्रपती काय करू शकतात, लावू शकतात. अर्थात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी राज्यपालानं लेखी शिफारस केली तरी चालतं, नाही केली तरी चालतं. आवश्यक नाही की राज्यपालांनी लेखी शिफारस केलीच पाहिजे. केली तरी ओके, नाही केली तरी राष्ट्रपती आपल्या मनानं पण लावू शकतात. ठीक आहे. मग हे कधी, राष्ट्रपती राजवट लावताना 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवण्यासाठी याची आवश्यकता नाही. ओके. बी, केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळवले तर हेही येत नाही. मुळात काय आहे, हे जे 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालवायचे ना तेच केंद्रीय कॅबिनेट ठरवायले. कळतंय काय चाललंय. मग हे केंद्रीय कॅबिनेट कोणत्या आधारावर ठरवतंय, तर 2 आधारावर ठरवते. ह्या खालच्या 2 आधारावर ठरवतंय ना. मग कोणता, संबंधित राज्यात काही अडचणीमुळे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अवघड आहे असे निर्वाचन आयोगाने प्रमाणित केले तर
नंबर 1 आणि दुसरं राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर, आहे ना. तर हे जे दोन आहेत, हे दोन कारणामुळे फक्त काय करता येते, 1 वर्षापेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते. म्हणून याचं उत्तर आयोगानं द्यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 असं माझं मत आहे, सी आणि डी. ठीक आहे. आता याच्यात पण काय, हा जो शब्द आहे ना, हा थोडासा अजून गोंधळाचा आहे. केवळ राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर असं नाही ना, हे सी पण आहे ना त्याच्यात. कळतंय काय चाललंय. मग हे काय म्हणूया, फक्त सी असं कुठं उत्तर नाहीये आपल्याला, म्हणून आपण काय देतोय, सी आणि डी. कळतंय. म्हणजे ह्याला आपण घेऊन जातोय सोबत, आहे ना. का, कारण आपल्याला तसा पर्याय दिलेला नाही. बाकी हे वरचे जे दोन आहेत हे अजिबात येणार नाहीत. बरं, बी सी डी पण पर्याय नाही आपल्याला, लक्षात येत आहे. मग बी सी डी पर्याय नसल्यामुळे आपण काय उत्तर देणार आहे, सी डी. आणि केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळवले तर, पण त्यानं कळवण्यासाठी हे आवश्यक आहे खालचं, आहे ना. त्यामुळे हे दोन यायलाच पाहिजेत. मग दोन यायलाच पाहिजेत, म्हणून उत्तर काय यायला पाहिजे, सी आणि डी. ओके. पुढचा काय म्हणलाय बघा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविषयी योग्य आहे. बर, ए, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. एकदम बरोबर आहे. बरोबर. बी, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. हे बरोबर आहे का, अजिबात नाही, आहे ना. राष्ट्रपतीच्या मर्जीचा संबंध नाही. त्यांचं जर गैरवर्तन वगैरे काही झालं तर काय करावं लागतं, संसदेमध्ये तसं समावेदन देतात. मग ते समावेदन पास झालं पाहिजे विशेष बहुमतानं. त्याच्यावर पुन्हा एक त्रिसदस्यीय समिती. मग त्या त्रिसदस्यीय समितीनं जर पुन्हा म्हणलं की ठीक आहे ह्यांचं बरोबर आहे, तर प्रस्ताव, आणि त्या प्रस्तावावरती मतदान होऊन जर ते विशेष बहुमतानं संमत झाला तर त्याला काय केलं जातं, काढून टाकलं जातं. त्यामुळं राष्ट्रपतींची मर्जी असातला काही भाग नाही. मग तर विरोधात निर्णय दिला की राष्ट्रपती काढतील ना त्याला, है ना. मग न्यायव्यवस्था काय थोडीशी निष्पक्ष ठेवावी, म्हणून हे आवश्यक आहे. त्यामुळे बी चुकीचं आहे. सी, चौकशी शिवाय त्यांना निलंबित केले जाऊ शकते. आत्ताच आपण म्हटलं हे चुकीचं आहे, है ना. कसं चुकीचं आहे, त्यांची आधी चौकशी होते मगच निलंबित केलं जातं. डी, संसदीय प्रक्रियेनंतर काढलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा अकार्यक्षमतेच्या आधारावर त्यांना काढले जाऊ शकते. हे डी एकदम बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला बरोबर विधान काय मिळाले, ए आणि डी योग्य विचारलंय, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळतंय. कळतंय काय चाललंय. प्रश्न कसे डिस्पर्स होऊन आलेले आहेत बघा. न्यायव्यवस्थेवरती प्रश्न आलेला आहे, है ना. काय राष्ट्रपती राजवटीवरती प्रश्न आलेला आहे, राज्यपालावरती प्रश्न आलेला आहे, संविधान निर्मितीवरती किंवा घटना निर्मिती याच्यावरती प्रश्न आलेला आहे. सगळ्या सिलेबसला कव्हर करायचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसून येतो. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. आता हे तर पोरांनी तोंड पाठ करून टाकलंय, है ना. सादुल्ला पासून अय्यंगार, अय्यर, सगळं आम्ही पाठ, कोण मेल्यास कोण आलं, कोण आजारी पडल्यास काय झालं, सगळं पाठ करून टाकलंय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी असं म्हणतो की जर पोरांनी असा जर हात जर ठेवला असता तर हात ऑटोमॅटिक गुरुत्वाकर्षणानं गेला असता उत्तराकडं. कळलं का, एवढं पाठ केलेलं आहे. आणि हे ज्याचं चुकलं का, त्यानं गावाकडे जाऊन म्हशी राखायच्या. लक्षात आलं. आणि आपल्या म्हशी नसल्या तर लोकांच्या भादरायच्या. कारण आपलं मग नाहीच आता लायकी. हे जर PSI मेन्सला आपण चाललो तर हा प्रश्न चुकायलो, सिली मिस्टेक बी जर झाली तरी अभ्यास बंद करून टाकायचा ह्या प्रश्नात, आहे ना. कारण हा फुलटॉस बी नाही नुसता, हा हातात बॉल आहे तुम्हाला आणि बॅट इथं आहे आणि मार म्हणलंय, आणि इथं जर तुम्ही हुकायला तर काय तुम्ही क्रिकेटर, कायसा क्रिकेटर बनेगा रे तो. तर मग काय उत्तर आहे ह्याचं, सच्चिदानंद सिन्हा. हे जे आहेत हे अय्यंगार काय जम्मू काश्मीरचे प्रतिनिधी होते. 370 कलमाची रचना ह्यांनी केलेली आहे. सादुल्ला आसामचे पंतप्रधान होते. अलादी कृष्ण स्वामी अय्यर हे मला वाटतंय मद्रासचे प्रतिनिधी होते. बॉम्बेचे KM मुन्शी होते, है ना. मग हे असे 7 मेंबर होते. त्या परत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अध्यक्ष म्हणून होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 45 जुलै 2021 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश प्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला. आता यांनी काय केलंय, राज्यघटनेच्या प्रश्नाला करंटशी जोडायचा प्रयत्न केलाय. सरळ जर म्हटलं असतं की एखादं राज्य डॅश कलमान्वये विधान परिषद स्थापन करू शकतं तर सरळ होत आहे ना. मग ते कलम काय आहे, 169 कलमान्वये विधान परिषदेची निर्मिती त्या संबंधित राज्याच्या विधानसभेला करता येते. ह्याचा संबंध नाही, हे तर टॅक्सेशन मधला आहे. 310 पण येणार नाही, आहे ना. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. पाठांतरावरचा हा प्रश्न होता. तर इथपर्यंतचे प्रश्न राज्यशास्त्रावरती होते. 10 प्रश्न होते आणि आय थिंक 10 पैकी कमीत कमी 9 पडायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. 8 तर ठीक आहे, 7च्या खाली क्रिमिनल आहे
7च्या खाली क्रिमिनल आहे. आणि आय होप हे जे 30 प्रश्न आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, यामध्येच मुलांनी 26-27 पर्यंत मार्क घेणं एक्सपेक्टेड आहे ना. इतिहासात थोडे 1-2 प्रश्न आहेत वेगळे, परंतु बाकी असं काही नव्हतं. पॉल सायन्समध्ये पण पुस्तकाच्या बाहेरचं काही आलंय का? सगळ्यात महत्वाचं हे आहे ना, मी नेहमी म्हणतो की अभ्यासाचा पार्ट आपल्या जो आहे ना, पुस्तकाच्या चौकटीत आलं तर चुकलंच नाही पाहिजे. कळलं? पुस्तकाच्या बाहेरचं आलं तर लॉजिकनं जायचं, आणि त्याच्याही पलीकडे येत नसेल तर मग गोळीबार आहेच. ध्यानात आलं. पण अटेम्प्ट चांगला असणं हेही गरजेचं आहे. ह्या पेपरला 100 पैकी कमीत कमी 95, 92, 90 प्लस अटेम्प्ट इथं आवश्यक आहे. कारण निगेटिव्हला फार काही निगेटिव्ह जाणार नाही, पण अटेम्प्टच नाही झाला तर मात्र मार्क्स आपल्याला कमी पडू शकतात. त्या मानानं हा पेपर जरा सोपा होता. राज्यशास्त्रातच थोडंसं 1-2 ठिकाणी पोरं जर चुकले असतील तर ते राज्य विधिमंडळ नीट वाचलं नाही त्यामुळे चुकलो, किंवा स्वविवेकाधिकारात काय येतं हे नीट वाचलं नाही म्हणून चुकलो, असं काहीतरी झालेलं असू शकेल. अदरवाईज प्रश्न चुकायचा फारसा काही यामध्ये संबंध नव्हता. ठीक आहे. तर परत एकदा जे नवीन आहेत सबस्क्राईब करा आणि आपलं ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. कोर्स पहा आणि कोर्स परचेस करा सर्वांनी. आणि जो ज्ञानयज्ञ आपण चालू केलाय त्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी व्हा. ठीक आहे. तर @सचिन जगताप लातूर टेलिग्राम लिंक आहे, तिथं पण येऊन टाका आणि आपल्या समूहाचा, आपल्या परिवाराचा भाग व्हा. आत्तासाठी इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.